23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक 4 मे रोजी मतमोजणी। निवडणूक आयोगाची ही घोषणा अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल हे वाजलं। पुदुचेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला, तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला तर 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान। 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्र मतमोजणी। पश्चिम बंगालमध्ये आता तब्बल 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार। 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान करणार पार। मुंबईमधील हॉटेल व्यवसायाला गॅसची झळ। महानगर गॅसकडून पाईप गॅसच्या पुरवठ्यामध्ये 20% कपात। पाईप गॅसवर अवलंबून असलेले 35% हॉटेल संकटात। पर्यायी इंधनाचा शोध सुरू। पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा शेवट। मेसेज करून बोलावलं आणि मारलं। मृत नागेश जाधवच्या आईचा आरोप। 10 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल। जालन्याच्या एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये आढळला ओटी असिस्टंटचा मृतदेह। कुटुंबियांकडून घातपाताचा संशय। पोलिसांकडून पंचनामा करत प्रकरणाचा तपासही सुरू। भीमाशंकर मंदिर बंद असताना आता भाजपचे खासदार असलेले निशिकांत दुबे यांना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याचा नवीन वाद। परवानगी कोणी दिली या संदर्भात चौकशी होणार। दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर 3 महिने होतं बंद।